जय भीम, नमो बुद्धा। मी प्राध्यापिका ज्योती धुतमल पंडित, दैनिक सम्राट, स्तंभ लेखिका, परभणी। नुकतंच 2 आठवड्यापूर्वी माझं एक बुद्धगीत प्रचंड प्रमाणामध्ये आपण सर्वांनी त्याचा स्वीकार केला, ऐकलत, प्रतिक्रिया दिल्यात आणि मला प्रेरणा देऊन पुढील धम्मकार्य करण्यासाठी जे बळ दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे। बुद्ध धम्म संघाला असे मी स्मरावे की जीवन उमजावे। हे जे बुद्धगीत आहे त्याची निर्मिती अशा प्रकारची झालेली आहे की हे माझ्या जीवनातलं पहिलंच बुद्धगीत आहे जे मी स्वतः त्याचं लेखन केलेलं असल्यामुळं मला गायन क्षेत्रामधील अबकडही माहीत नाही, परंतु गाण्याची एक फार इच्छा होती की आपलं स्वलिखित जे गीत आहे ते आपल्या आवाजामध्ये आपण एकतरी गीत म्हणावं, ही एक माझी मनीषा होती। कारण आपल्या वाणीमधून हे गीत मला बुद्धांच्या चरणी अर्पण करायचं होतं आणि मी ते केलं। आवाजाकडं लक्ष न देता माझ्या मनातील भावनेकडं, शब्दांकडं आपण सर्वांनी त्या शब्दांचं चिंतन करावं, इतकीच अपेक्षा आहे। मी काही एवढी महान उपासिका धम्माची नाही आहे, परंतु जितकाही बुद्ध धम्म आणि संघ मला उमगला, मिळाला, कळाला, त्याची मी अनुभूती घेतली। बुद्ध आणि त्यांचा धम्म, मिलिंद प्रश्न, धम्मपद असे अनेक प्रकारचे ग्रंथ जे आहेत त्याचं मी वाचन केलं, मनन केलं, चिंतन केलं। त्याच्यावर माझ्याच्यानं जेवढा शक्य होईल तेवढा मी अभ्यास केला आणि त्याची कृती करून पाहिली, अनुभूतीही घेतली आणि ह्या सगळ्या गोष्टीचं फलित म्हणजे हे माझ्याकडून आउटपुट म्हणून मिळालेलं हे जे आपणास बुद्धगीत आहे ते आउटपुट आहे। आणि धम्मामध्ये आपण जरी एवढं परिपक्व नसेल तरीसुद्धा आम्हाला इथं म्हणावंसं वाटतं की ज्या तथागत गौतम बुद्ध यांनी सगळ्या जगाला दुःखमुक्तीचा मार्ग देऊन आपल्या सर्वांचं जीवन जे सार्थक बनवलं आहे, त्या बुद्ध धम्म संघाच्या प्रती मी सदैव कृतज्ञ आहे। आणि बुद्धानुस्मृती, धम्मानुस्मृती, संघानुस्मृती आणि त्याचप्रमाणे जे 3 बळं मी तिथं मांडलेले आहेत, एक आहे श्रुतमय प्रज्ञा, एक चिंतनमय प्रज्ञा आणि भावनामय प्रज्ञा, त्याचबरोबर 4 महासत्याचं थोडं बहु मला झालेलं आकलन आणि मला ह्या संपूर्ण जीवनामध्ये आत्तापर्यंत मिळालेली धम्माची जी अनुभूती आहे त्या अनुभूतीवर आधारलेलं हे बुद्धगीत जे आहे ते मी आपल्यासमोर मांडण्याचा हा माझा छोटासा एक धम्माचा प्रसार आणि प्रचार म्हणून एक खारीचं योगदान म्हणून मी केलेलं आहे। आपल्या सर्वांनी त्याचा खूप चांगला स्वीकार केला। माझी एक मनीषा आहे की ह्या बुद्धगीतावर दिग्गज आपले जे पूज्य भिक्खूगण आहेत त्यांनीही हे ऐकावं, माझ्या चुका मला कळवाव्यात, मी असा शब्द का लिहिला, कशामुळे लिहिला, या गोष्टीवर दिग्गज धम्म अभ्यासक, धम्म जिज्ञासू आणि धम्मपाईक या सर्व धम्मप्रेमी जनांनी या गीताचा एक गांभीर्याने शब्दाचा विचार करावा। त्याबद्दल शंका कुशंका असल्यास निश्चितच मला त्याबद्दल प्रश्न विचारावा। त्यास एक शब्द मांडताना मी अतिशय प्रज्ञापूर्वक आणि सजग चित्तानं कोणत्याही भावनेच्या आहारी जाऊन किंवा कोणत्याही प्रकारच्या कल्पनेला अनुसरून मी हे गीत रचलेलं नाही, तर अनुभूतीवर एका गोष्टीच्या अनुभूतीवर मी हे गीत रचलेलं आहे। आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित
बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामधून मला बरंच काही मिळालं. एक जवळजवळ 10-1 वर्ष तरी मी ते ग्रंथ वाचन केला, त्याचं मनन केलं, चिंतन केलं आणि त्याच्यामधून मिळालेली अनुभूती आहे. मला इथं कृतज्ञता मानावी वाटते आपल्या गीताला, ह्या माझ्या प्रथम बुद्धगीताला संगीत देणारे संगीतकार आदरणीय श्रीजी घायवट सर, जे आता हयात नाही आहेत, पण त्यांनी ह्या गीताला निर्माण करण्यासाठी, त्याला चालबद्ध करण्यासाठी अतिशय प्रयत्न केलेले आहेत. आणि त्यांच्या सहचारिणी आदरणीय प्रतिभा आहेर मॅडम यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. आणि आरोह म्युझिक स्टुडिओमध्ये औरंगाबाद येथे हे गीत खूप मोठ्या प्रयत्नामधून सफल झालेलं आहे. त्या गीत निर्माण करताना त्यांना मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद मिळाले. आमचे आदरणीय पूज्य भदंत संघपालजी थेरो बुलढाणा या आदरणीय भंतेजींनी मला ह्या गाण्यासाठी खूप खूप आशीर्वाद दिलेले आहेत. मी त्यांची सदैव ऋणी आहे. त्याचबरोबर आमच्या परभणीच्या आदरणीय डॉक्टर मीनाक्षी अवसरमोल मॅडम यांनीही मला ह्या गाण्यासाठी अतिशय प्रेरणा दिलेली आहे. आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी हे गीत रचण्यासाठी मला जे प्रेरणा बळ दिलेलं आहे आणि आज ते आपल्या सर्वांच्या समोर आलेलं आहे, या सर्व माध्यमांची मी पुन्हा एकदा इथं कृतज्ञता व्यक्त करते. आपण सर्वांनी असाच प्रतिसाद द्यावा, माझ्या चुका कळवाव्यात, एवढी आपल्या सर्वांना विनंती करते. जय भीम, जय बुद्ध.